आलू पराठ्याचा रेट 30 रुपये फक्त ठेवलाय. हो हो 30 रुपये. तर एवढं रेट कमी ठेवण्याचं कारण काय? आपण बाहेर जाताना आपण पण कळकळताना आपले पैसे एवढे जातात. मग कोण कॉलेजचे पोरं असतात त्यांच्याकडे पैसे असतात नसतात. बरोबर मग त्यांना पण परवडायला पाहिजे कॉलेजच्या बरोबर. ते पण आसपास घर सोडून आले असतात ना आई बाबा. बरोबर बरोबर. मित्रांनो, विक्रमाच्या या महालक्ष्मी चौकातच हॉटेल हनुमान एक्झिक्युटिव्हच्या समोरच आपल्याला हा पनीर आलू पराठाचा स्टॉल चालू झालाय. माझं नाव आहे मित्रांनो, इथे या. वैशाली महेश सुकणेकर आहे. पराठा पनीर पराठा मिळतो. परत ना बटाटा पराठा मिळतो. हा. कांदे पराठा मिळतो. ओके. कांदा पराठ्यासाठी काय पहिले काय आलू वापरताय? पराठ्यासाठी मी बटाटा घेतला आहे, हा. कोथिंबीर घेतली आहे, ही आहे मिरची पावडर, ओके. ह्यात येणार हळद पावडर, हळद पावडर घेतलेले, ह्यात येणार मीठ, मीठ. ओके. हा. हे चवीनुसार धनेची पावडर. धने पावडर. आपण आलू पराठा समोर बघतोय आणि सगळे मसाले कुठले वापरले जातात ते बघितले आपण आता. हा मित्रांनो, आता आपण आलू पराठा बघतोय हा आणि त्यासाठी जे काही मसाले असतात ते आता इथं बारीक चुरून घेतले जातात. मॅडम, आधी काय हॉटेलचा वगैरे अनुभव होता आपल्याला? हॉटेलचं मी घरीच आपले करून खात होते. मग ते बर. मला एक दोघी जणी म्हणले तू 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 चालू करतेस काय बघ. बर. म्हणलं मग माझ्या घरातच जागा आहे तर मग कशाला बाहेर जायचं, हा, घरातच हा. केलं. घरी चालू केले. हा. ओके. तर आपल्या स्टॉलचा पत्ता जरा सगळ्यांना सांगा एकदा. ठीक आहे. महालक्ष्मी मंदिर, हा. महालक्ष्मी चौक, विश्रामबाग, विश्रामबाग. हनुमान हॉटेलच्या शेजारी. मित्रांनो, इथं समोर बघू शकताय आता आलू पराठा आपण बघतोय. जे काही मसाले आता घेतले होते त्याचे मस्तपैकी बारीक करून घेतलेत. हा. पुढे काय करायचं मॅडम आता? याला एक पिठाचा गोळा घ्यायचा, ओके. ते लाटून लाटून चांगल्यापैकी भाजून घ्यायचं. पीठ आहे. ओके. हे पीठ कसलं आहे मॅडम? गव्हाचं पीठ आहे. ओके. हे आता दिसतंय ते समोर गव्हाचं पीठ आहे. हो गव्हाचं पीठ आहे. ओके ओके. आता मसाला जो आहे तो पिठामध्ये. हा पिठामध्ये भरून घ्यायचं. ओके. तर मॅडम, सगळ्यात जास्त रिस्पॉन्स कुठल्या ह्याला मिळतोय, पराठ्याला? दोन्हीही पराठ्याला, एकाच पराठ्याला नाही. खूपच कमी ठिकाणी सांगलीमध्ये आलू पराठा मिळतो आणि त्यापैकी या हॉटेलला या स्टॉल वरती आलू पराठा मिळतो. तर आता प्रोसेस आपण बघतोय. आता पिठाच्या कणकेमध्ये मसाला भरून घेतलाय. तर मित्रांनो, समोर बघू शकता आलू पराठा आता लाटला जातोय. तर मॅडमला मागाशी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की घरीच पदार्थ बनवत असताना ते इतरांना छान वाटले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. बरोबर ना मॅडम? म्हणजे आधी काही हॉटेल मॅनेजमेंट वगैरे असं काही झालेलं नाही किंवा नाही आधीचा अनुभव काय नव्हता? काहीच नाही. ओके. वा. तर मित्रांनो, बघू शकताय समोर हा पराठा लाटला जातोय. बऱ्याच महिला आता असा फूड स्टॉलचा व्यवसाय करतात. हा पराठा आता छानपैकी लाटून घेतलाय आणि आता तव्यावरती टाकला जाईल. वा. तर समोर बघू शकता मित्रांनो, आता हा गरमागरम आलू पराठा आपल्या समोर तयार होतोय आणि यामध्ये लागणारे मसाले आपण बघितलेत. त्याला सपोर्ट तुम्हाला कोणाकोणाला मिळते घरातून? घरातून म्हणजे कारण एकट्याला सगळं होत सासूबाई नसते. पण आहे. बर. दाखवते तुम्हाला माझ्या आई आहे. तर हा पराठा एका बाजून आता उलटून घेतलेला आहे. छानपैकी आता तेल लावलं जाते याच्यावर. तर मॅडम, आता हा पराठा जो समोर तयार होतो आलू पराठा, त्याचा रेट काय आहे? 30 रुपये. आलू पराठ्याचा रेट 30 रुपये फक्त ठेवलाय. हो 30 रुपये. वा. अगदी जबरदस्त मित्रांनो. 30 रुपयाला आलू पराठा चांगली कुठंच मिळत नाही आणि या ठिकाणी खूप छान पद्धतीनं हा आलू पराठा बनवलेला आहे. तर मित्रांनो, समोर बघू शकताय आलू पराठा आपला खरपूस असा छान असा भाजून घेतलेला आहे आणि हा आता आलू पराठा तयार आहे. तर मॅडम, 30 रुपये म्हणजे खूपच कमी रेट मध्ये तुम्ही छान पद्धतीने आता आलू पराठा वगैरे देताय. तर एवढं रेट कमी ठेवण्याचं कारण काय? एवढं रेट कमी ठेवायचं कारण काय, आपण पण त्यातून येतच ना हो. आपण बाहेर जाताना आपण पण कळकळताना आपले पैसे एवढे जातात. हा 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 हा. मग कोण कॉलेजचे पोरं असतात त्यांच्याकडे पैसे असतात नसतात. बरोबर मग त्यांना पण परवडायला पाहिजे कॉलेजच्या बरोबर. ते पण आसपास घर सोडून आले असतात ना आई बाबाकडून. बरोबर बरोबर. माझ्याकडे काही यांना दह्यावर हे पराठाच असतात. ओके ओके ओके. आणि तुमच्या इथं आसपास कॉलेजची मुलं विद्यार्थी भरपूर आहेत? आसपास आहेत. बरोबर. येतात मुलं कॉलेजची? हा येतात. ओके ओके. समाधानानं खाऊन जात असेल. तर समाधान. मित्रांनो, छान असा खरपूस आता पराठा भाजलेला आहे आणि प्लेट वरती आता काढून घेतला जाईल. ओके. तर मित्रांनो, छानपैकी इथं समोर बघू शकता तुम्ही आता हा पराठा तयार आहे. मला ह्या कामामध्ये कोण कोण मदत करते किंवा सपोर्ट घरातल्यांचा असल्याशिवाय करता येत नाही काम, तर कोण कोण सपोर्ट करते तुम्हाला?
सासूबाई करते, भाऊ बर. करते, मी आहे, मिस्टर करतात, मुलंही करतात माझी. ओके, म्हणजे अखंड फॅमिली सगळी आहे. अखंड फॅमिली असंच आहे. ओके, म्हणजे बाहेरचं कोणी नाही आहे. बाहेरचं कोण नाही. ओके ओके. आहे तिला बी मी सांगितलं मुलं आहेत आपले काय तर आपण पाया उभा राहायला पाहिजे हा, करायला पाहिजे बरोबर. म्हणताना ते आता सुरू केले नवीनच आहे बर 2-3 महिने झालं चालू आहे. बर, म्हणजे तुम्ही यांच्या सासूबाई. हा सासूच आहे. ओके, पण सपोर्ट आहे म्हणजे हाय सपोर्ट सगळीच जणच मदत करतात घरात. हा मदत करते सगळी हा. आता आहे हा पनीर पराठा, ह्याच्यात घातलाय मी कांदा, बर. हे आहे पनीर किसलेलं बारीक, ओके, ही कोथिंबीर, कोथिंबीर आहे. ह्याच्यात आता मीठ, मीठ चवीप्रमाणे. चवीप्रमाणे मीठ असते, ओके तिखट असते, ओके. इथं आता धन्याची पावडर असते. धने पावडर आहे. हा. ओके, तर पनीर पण चांगल्या क्वांटिटी मध्ये घातले तुम्ही. चांगल्या क्वांटिटी मध्ये पनीर असते माझं. ओके, तर थोडीशी हळद टाकलेली आहे. हा. आणि थोडी कोथिंबीर परत एकदा. हा. ओके. तर मित्रांनो समोर बघू शकता आता हा पनीर पराठा बघतोय. आणि मॅडम पनीर पराठ्याचा रेट कसा आहे? पनीर पराठा 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला आहे. हा. ओके पनीर पराठा सोबत दही येते. ओके, दही पण येते. हा. ओके, तर समोर बघू शकता मित्रांनो आता प्रोसेस बघतोय ती पनीर पराठ्याची. हा सगळा मसाला एकजीव करून घेतलेला आहे आता. एक जीव करून ह्याच्यात घालून घे. वा. एकजीव करून घेतलेला आहे आणि गोळ्यामध्ये ठेवलेला आहे पिठाच्या. खूप छान. तर मॅडम माहेर कुठलं तुमचं? कोकण. कोकण. हम्म. बर, कोकणातलं आहे. हम्म. मगाशी विचारणारच होतो कोकणातला आहे का तुम्ही म्हणून. हा, आता हे पिठामध्ये बुडवून घेतला गोळा आणि आता व्यवस्थित लाटला जाईल. हे पीठ मॅडम कसं जाड ठेवावं लागतं की काय पातळ ठेवायला लागतंय? पीठ पातळ ठेवायचं नाही, जाड मध्ये जरा ठेवायचं. पराठा फुटू नये याची पण काळजी घ्यायला लागेल ना. पराठा फुटू नये म्हणून ह्याची पण काळजी घ्यावी लागते. बरोबर. पराठा तुम्ही शिकलात कुठं? घरच्या घरी. परत नाही, हे पनीर पराठे हे भावाने शिकवल्यात. बर. बटाटे पराठे घरी शिकले. भाऊ पण आचार्य आहेत का? भाऊ आचार्य राजा. बर. तर पराठा मित्रांनो बघू शकता खूप छान पद्धतीनं लाटून झालेला आहे आता. तव्यावरती टाकलं जाईल. थोडस तेल आता सोडलं जाईल. मॅडम या पराठ्या सोबत काय काय दिलं जातं? त्या पराठ्यासोबत खरडा हा. आणि दही दिलं जातं. दही आणि खरडा दिला जातो. हा. ओके, तर कडेनं छानपैकी तेल आता सोडून घेतलंय आणि बाजूला आता पलटून घेतलं ते. तर जास्त करून तरुण मुलं गर्दी करतात की कसं, कोण गर्दी करतात? तरुण मुलं जास्त करतात, त्यांना खाऊ असतं, हा त्यांना गर्दी असते त्यांची. बरोबर. कॉलेजला जाणारे असतात ना. बरोबर कुठे जेवण मिळते नाही मिळते, टिफिन वाल्याला पण टिफिन मिळत नाही. बरोबर. आलू पराठा किंवा पराठा एखादा घेतला तर पोट भरते. पोट भरते. ओके, काय काय पोरं तर संध्याकाळची मेसच नाही त्यांना. मेस नाही आहे. नाही तर पोरं इथं असतात बरोबर. पराठा खायचा. काही लोकांना पैशाचा प्रॉब्लेम असतो, बरंच म्हणजे प्रॉब्लेम मध्ये शिकत असतात मुलं बाहेरची. तर त्यांच्यासाठी 30 रुपयाचा पराठा म्हणजे अगदीच चांगला ऑप्शन आहे. तर मित्रांनो छानपैकी आता खरपूस असा हा पनीर पराठा एका बाजूनं पनीर पराठा. भाजून घेतलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी खरपूस असा भाजून घेतला जाईल. गरमागरम वाफ मित्रांनो बघू शकता तुम्ही. काय छान आता ही वाफ येते आणि गरमागरम हा पनीर पराठा आपल्या समोर आता तयार आहे. पराठा मित्रांनो प्लेट मध्ये आता काढून घेतलाय. तर मित्रांनो आलू पराठा आता समोर बघतोय आपण. त्यासोबत दही वाटी एक दिली जाते आणि झणझणीत कोल्हापुरी ठेचा खरडा सोबत दिला जातो. खूप मॅडमला जेव्हा मी विचारलं की कमी इतका रेट का ठेवलाय, तर काही मुलांकडे पैसे पण नसतात किंवा काही मुलांना दुपारचा टिफिन मिळत नाही, तर त्यांना हा कमी रेट मध्ये एखादा पदार्थ उपलब्ध करून द्यावा अशी आमची भावना होती आणि त्यामुळे त्यांनी तो 30 रुपयाला दिला असं सांगितलं. तर आता हा आपण आलू पराठ्याची सगळी रेसिपी बघितली, तर याच्या सोबत एकदा बघू शकता मी आलू पराठा आपल्या समोर आहे. काय छान टेक्स्चर आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजलेला समोर बघू शकता.
आणि आता आपण एक बाईट घेऊयात. तर सोबत एक मलाईदार दही दिले आणि ठेचा पण दिलेला आहे. तर खरडा थोडा घेतलेला आहे, फ्रेश केला आता. सोबत दही घेऊयात आणि एक बाईट आता घेऊयात. हम्म. वा. आलू पराठा ची जी भाजी आहे आणि जे मसाले आहेत ते खूपच फ्रेश वापरल्यामुळं एक खमंग असा फ्लेवर एक याला येतोय. आणि ठेचा आत्ताच आपल्याला करून दिल्यामुळं अतिशय असा झणझणीत आहे. वा. मित्रांनो, जर दुपारी तुम्हाला काय भूक लागली असेल आणि घरी जाता येत नसेल, इथं या दिलेल्या पत्त्यावरती या आणि गरमागरम आलू पराठा ट्राय करायला विसरू नका. मित्रांनो, स्पेशली खरंच लहानपणापासून मला आलू पराठा खूप आवडतो. त्यामुळे जिथं आलू पराठा मिळतोय, जिथं आलू पराठा आपल्याला मिळतोय सांगलीमध्ये, तो स्पॉट मी सोडत नाही. आणि घरात देखील आपण आलू पराठा बऱ्याच वेळा पद्धतीने ट्राय करतो. आता एक बाईट केलेला आहे आपण खरड्यासोबत. घास घेऊयात. हम्म. वा. मित्रांनो, जर पंजाबी पदार्थ तुम्हाला आवडत असतील आणि पराठे जर तुम्हाला स्पेशली आवडत असतील, तर हा आलू पराठा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. दही देखील एकदम फ्रेश आहे, ठेचा ताजा आहे एकदम. त्याच्यामुळं सोने पे सुहागा जसं म्हणतोय आपण, तशा पद्धतीनं हा आलू पराठा आपल्याला गरमागरम इथं गरमागरम आपल्याला इथं मिळणार आहे. हम्म. वा. जबरदस्त आहे मित्रांनो, आलू पराठा तर खरंच जबरदस्त आहे. आणि मित्रांनो, जर मार्क द्यायचे झाले तर आपण 10 पैकी 9 मार्क देऊ शकतोय. 10 पैकी 9 मार्क देऊ शकतो, इतका जबरदस्त आहे. त्यामध्ये मित्रांनो आता क्लोजअप जरा दाखवा. पनीर पराठा समोर बघतोय. पनीरचं स्टफिंग तुम्ही बघू शकता. छान पद्धतीनं पनीरचं स्टफिंग केलेलं आहे त्यामध्ये. आणि एक बाईट आपण घेऊयात. नुसता एक बाईट घेऊन बघूयात आपण, नंतर दही आणि खरड्यासोबत टेस्ट कशी आहे ते बघूयात. हम्म. वा. कोणताही चटणी, खरडा, दही न वापरता सुद्धा अतिशय जबरदस्त असं जे फिलिंग आहे, जे मसाले तुम्हाला दाखवले, त्यामुळे खूपच छान असा तिखट झणझणीत फ्लेवर त्या पराठ्याला आलेला आहे. आणि स्पेशली मित्रांनो, आपले मसाले जे आहेत ते अतिशय फ्रेश असल्यामुळं कांदा, कोथिंबीर आणि पनीर अतिशय छान फ्लेवर त्या भाज्या फ्रेश असल्यामुळे मिळतोय. आता दह्यासोबत ट्राय करून बघूयात आपण. सुपर. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता थोडासा खरडा घेऊयात फ्रेश असा. तर खरडाला वर जे असेल मित्रांनो, त्याने नक्की या. आणि थोडस आता दही घेऊयात. आणि एकदा बाईट आपण तयार करून टेस्ट करू. वा. मित्रांनो, मॅडमनी मगाशी पराठा करताना तुम्ही बघितलं असेल की हाय फ्लेमवरती खूप छान पद्धतीने असा भाजलेला आहे. त्यामुळे एक स्मोकी फ्लेवर ह्या सगळ्या पराठ्याला आलेला आहे, जो की आलू पराठा आणि पनीर पराठ्याला अपेक्षित असतो. तर असा छान असा स्मोकी फ्लेवर आणि सगळेच मसाले फ्रेश आहेत. त्यामुळे एक जबरदस्त खुमासदार अशी आलू पराठ्याची आणि पनीर पराठ्याची टेस्ट लागते. मित्रांनो, पराठाला वर जर असाल तर सांगलीमध्ये आपल्याला खूप छान असा ऑप्शन मिळालेला आहे. आणि खूप कमी रेटमध्ये आलू पराठा 30 रुपये आणि पनीर पराठा 70 रुपयाला इथे मिळणार आहे. लक्ष्मी चौकामध्ये, विश्रामबागच्या महालक्ष्मी चौकात या. हॉटेल हनुमान एक्झिक्युटिव्हच्या शेजारीच हा पराठा जंक्शन चालू झालेलं आहे. तिथे या, सगळे पदार्थ टेस्ट करा आणि असे जबरदस्त रेसिपी बघण्यासाठी, तसंच जबरदस्त रेसिपी बघण्यासाठी आणि असे सुंदर सुंदर पदार्थ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. मित्रांनो, बऱ्याच
सांगलीचे बरेच व्हिडिओ केलेले आहेत, इचलकरंजीचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, तर तिथं जा तुम्ही. तुम्हाला आवडणारे पदार्थ बघा, आवडणारे स्टॉल वरती तुम्ही क्लिक करा आणि तिथले सगळे पदार्थ बघा, एन्जॉय करा आणि आपल्या मित्रांना देखील फॉरवर्ड करा, जेणेकरून सांगलीतल्या महत्वाच्या स्पॉट जे काही जुन्या आठवणी असतील त्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांनीच व्हिडिओ एन्जॉय करा. तर भेटूया मित्रांनो अशाच एका सुंदर रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. मी खूप छान पद्धतीने भरभरून असं स्टफिंग टाकलंय, पनीर, कोथिंबीर आणि कांदा फ्रेश, तसंच बाकीचे मसाले टाकले आणि हे फ्रेश असं दही आहे आणि सोबत थोडासा खरडा पण घेतला आणि आता हा घास आता आपण बघूया. वा. तर मित्रांनो फ्रेश अशी कोथिंबीर, कांदा आणि जे काही पनीर आहे ते अतिशय फ्रेश असल्यामुळं एक खूपच मजेदार झणझणीत अशी टेस्ट जी आहे ती आपल्याला या पनीर पराठ्याची लागते. तसंच मित्रांनो आलू पराठा देखील सॉफ्ट आणि गरमागरम आहे. मलाईदार दही आणि खरड्यासोबत खरंच एकदम जबरदस्त टेस्ट लागते. विक्रमाच्या या महालक्ष्मी चौकातच हनुमान एक्झिक्युटिव्हच्या समोरच आपल्याला हा पनीर आलू पराठाचा स्टॉल चालू झालाय. तर मित्रांनो ते या नक्की आणि आलू पराठा आपण कसा केलो बघितला, सगळे पदार्थ बघितले, तर इथं या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका.